हाय गाईज, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आज बघा इकडे श्रीशाचे पप्पाची आणि श्रीशाची किती मस्ती चालू होती. अजिबात ऐकत नव्हते दोघं पण. हे लोक काय मस्ती करायच्या नादामध्येच चालू होते. आणि बाहेर जाऊन बघते तर श्रीशा हे असं काय नखरे करत होती. काय सांगितलेलं वगैरे ऐकत नव्हते. आणि इथे बघा कोमलने किती सुंदर अशी रांगोळी काढलेली. आणि श्रीचं काय अभ्यास चालू आहे बाहेर. घरी तर घराच्या आत करायचा होता, पण त्याला हे लोक काही करू देना झालेलेत म्हणून बाहेरच बसला तो. आणि ते श्रीशाचे पप्पा बघा एक सॉन्ग लागलेलं, तर मी बोलली एक तर डान्स बनताय, तर नाही नाही बोलल्यानंतर मी प्लीज प्लीज बोलल्यावर मग हे बघा असं डान्स करत होते. तो डान्स बघून तन्नू पण हसले आणि मी पण हसले. परत त्यांनी केलाच नाही तो डान्स आणि गेले तिथून. आणि तन्नूनं माझ्यासाठी चहा ठेवलेली आणि मला बिस्किट पण घेऊन आली होती, पण माझा उपवास असल्यामुळे मी काही बिस्किट नाही खाऊ शकले. तिला बोलली नको तूच खा. आणि मी आज फेस पॅक पण केलेला आणि ते पण दाखवले मी तुम्हाला, तर हसू नका तुम्ही. आणि श्रीचा काय अभ्यासच चालू होता, त्याला बोलली चहा घे ये, पण एवढा सिरियस होऊन अभ्यास करायला की चहा पण नाही घेतला त्याने. आणि मी घेतला चहा, तनूला वापस दिलं बिस्किट आणि मी लागले जेवणाच्या तयारीला. तर आज काय असं स्पेशल नव्हतं, पण उपवास असल्यामुळे थोडी खीर वगैरे बनवायची होती आणि गणेश जयंती पण होती, त्याच्यामुळे मुलांना पण खायला काहीतरी गोड होते म्हणून केली. तर मी आज बनवलेली लाल पोकळ्याची भाजी पहिला बनवून घेतली लसूणची फोडणी देऊन. फक्त लसूणची फोडणी देऊन मीठ वगैरे टाकलं तरी खूप छान लागते भाजी. लागली चपात्या वगैरे करून घेतल्या आणि तन्नूला बोलली थोडी भांडे होते तू घासते, तर तन्नूने घासून गेले. आणि श्रीशाच्या पप्पाला हे बघा श्रीखंड घेऊन ये बोलली, तर त्यांनी एक्सपायर झालेलं बघितलंच नाही आणि तसेच घेऊन आले. इकडं डाळ वगैरे पण बनवायला ठेवली, भात पण ठेवलेला आणि खीर बनवायची होती. तर खिरेचं मला म्हणजे तांदळाची खीर करायची होती आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी घेऊन आले ते शेवाळ्याची खीर. आता काय करायचं यांचं तुम्ही सांगा. तर इथं जेवण वगैरे रेडी झालेलं, तर या सगळे तुम्ही पण जेवायला.